मी सौ प्रज्ञा वाळिंबे. 28 डिसेंबर 2024 दैनंदिन राशी भविष्य सांगण्यास सुरुवात करत आहे. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखाचा जाओ, समृद्धीचा जाओ, भरभराटीचा जाओ. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा सांगत आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून लोकांना या व्हिडिओचा उपयोग होऊन त्यांचा आठवडा, त्यांच्या आयुष्यात येणारी पुढची संकटं टळून त्यांना योग्य तो मार्ग नक्की मिळणार आहे. श्रीराम, जय राम, जय जय राम. मेष राशीवाल्यांनी आज महत्त्वाची कामे करायची नाही आहेत. जर त्यांची काही महत्त्वाची कामं असतील, त्याची सुरुवात त्यांना करायची असेल तर मेष राशीवाल्यांनी आज ती कामं करायची नाही आहेत. कारण समजा ऑफिसमध्ये त्यांना काही काम महत्त्वाचं करायचं असेल किंवा सामाजिक कार्यात किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जर त्यांना महत्त्वाचं काही काम करायचं असेल तर त्यांचे जर काही तिथे शत्रू असतील तर ते आज मुद्दामून तिथे अडथळा आणणार आहेत. त्यामुळे मेष राशीवाल्यांनी आज अजिबात त्यांची महत्त्वाची कामं करायची नाही आहेत. कृपया माझा या याच्यावर त्यांनी विचार नक्की करायचा आहे. तुम्ही पाहिजे तर नंतर हे काम करू शकता. वृषभ राशीवाल्यांना आजचा संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ भरपूर प्रमाणात होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृषभ राशीवाल्यांनी म्हणजे पती पत्नी यांनी आपल्या एकमेकांचा सल्ला घ्यायचा आहे. म्हणजे पती असेल तर पतीने पत्नीचा आणि पत्नी असेल तर पत्नीने पतीचा सल्ला घेऊनच आज जे काही डिसिजन त्यांना घ्यायचे असतील ते दोघांनी एकमेकांच्या सहमताने घ्यायचे आहेत. आणि कारण का आजचा जो दिवस आहे तो वृषभ राशीवाल्यांना थोडासा संभ्रमात टाकण्यासारखा आहे. म्हणजे कन्फ्यूज करण्यासारखा आहे. करू का नको करू असं कन्फ्यूज होणार. त्यामुळे तुम्ही दोघांनी एकमेकांचा सल्ला घेऊनच आज काय ती डिसिजन जे काही तुम्हाला करायचं असेल, जे तुमचं काम असेल ते डिसिजन तुम्ही आज दोघांनी एकत्र करूनच घ्यायचं आहे. मिथुन राशीवाल्यांना आजचा दिवस खूप छान आहे. त्यांना खूप छान असे अनुभव येणार आहेत, जेणेकरून त्यांना समाधान लाभणार आहे. आणि मिथुन राशीवाल्यांचा जवळपासचा छोटासा प्रवास घडण्याची शक्यता आहे. फक्त त्यांनी हे सर्व करताना आज कोणाशी विनाकारण वाद होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्यायची आहे. मिथुन राशीवाल्यांनी ऑफिसमध्ये, घरी, बाहेर कुठेही त्यांचा वाद होणार नाही विनाकारण याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी फक्त कामापुरताच बोलायचं आहे. त्या व्यतिरिक्त कुठलाही इतर विषय घेऊन कोणाशीही डिस्कशन करायचं नाही आहे. कारण बोलता बोलता कुठला विषय कुठे जाईल आणि त्यांचे वाद होण्याची शक्यता आज आहे. मिथुन राशीवाल्यांनी एवढी काळजी आज नक्की घ्यायची आहे. आणि आर्थिक लाभ त्यांना होण्याचे चान्सेस खूप दिसत आहेत. त्यामुळे आर्थिक लाभ जर त्यांची काही अशी कामं अडलेली असतील तर जे पैसे येणारे असतील तर ते आज येऊन त्यांना आर्थिक लाभ होणार आहे. कर्क राशीवाल्यांनी आज आपली घरगुती जी कामे असतात त्यांची जी आत्तापर्यंत राहिलेली असतील ती त्यांची पूर्ण होणार आहेत. लॉटरीमधून त्यांना बरेच लाभ मिळणार आहेत. आज कर्क राशीवाल्यांनी लॉटरी चा प्रयत्न करून बघायचा आहे. त्यांना तिथे लाभ होण्याची 100% शक्यता आहे. अचानक कर्क राशीवाल्यांना धनलाभ संभवतो. त्यामुळे त्यांनी आज लॉटरी काढून बघावी आणि असं झालं तर प्लीज मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स नक्की द्यावी. पुन्हा एकदा सांगते, कर्क राशीवाल्यांनी आज अचानक धनलाभ होणार आहे तर त्यासाठी प्रयत्न नक्की करायचे आहेत. सिंह राशीवाल्यांना अर्थकारण आज त्यांचं भक्कम होणार आहे. त्यांची जी काही जुनी येणी असतील, कोणाकडनं पैसे बाकी असतील तर आज त्यांची येणी वसूल होणार आहेत. नोकरीमध्ये सिंह राशीवाल्यांना थोडासा त्रास होऊ शकतो, त्याची त्यांनी काळजी घ्यायची आहे. आणि घरगुती कामे आज त्यांची जी काही राहिलेली असतील ती आज सर्व कामे सिंह राशीवाल्यांची पूर्ण होणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणी आजारी असेल, काही असेल आणि त्यासाठी त्यांना आर्थिक मदत पाहिजे असेल, त्यासाठी त्यांचं काही येणं बाकी असेल तर ते आज त्यांना येणं नक्की मिळणार आहे. कन्या राशीवाल्यांना आरोग्याचे प्रश्न सुटणार आहेत. त्यांना व्यावसायिक यशसुद्धा खूप छान मिळणार आहे. आणि कन्या राशीवाल्यांचं जे काही शरीराचे आजार असतील त्याच्यावर त्यांना जर योग्य उपाय मिळत नसेल तर तो उपाय त्यांना आज नक्की मिळणार आहे. आर्थिक लाभ खूप छान प्रमाणात कन्या राशीवाल्यांच्या नशिबात आज आहे, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. तूळ राशीवाल्यांना आज यश मिळणार आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. कलाकारांना आज खूप छान दिवस आहे आणि त्यांचं तूळ राशीवाल्यांचं आज वक्तृत्व गाजणार आहे. जर ते कुठले क्षेत्रात भाषण करणार असतील किंवा सामाजिक कार्यात काही बोलणार असेल तर त्यांचं वक्तृत्व आज चमकणार आहे. वृश्चिक राशीवाल्यांना आजचा दिवस खूप छान आहे. भागीदारीमध्ये जर ते असतील कुठल्याही बिझनेसमध्ये तर त्यांना यश नक्की मिळणार आहे. त्यांचा आत्मविश्वास आज इतका वाढणार आहे का त्या आत्मविश्वासामुळे त्यांची सर्व कामे आज पूर्ण होऊन त्यांना भरभराट होणार आहे.
त्यामुळे वृश्चिक राशीवाल्यांनी आज घरी, बाहेर, ऑफिसमध्ये आपले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्की करायचे आहेत. धनुराशीवाल्यांना आजचा दिवस संमिश्र आहे. थोडासा कामाचा यश आणि थोडा अपयश असं आहे. काही त्यांना आज असे थोडेसे नाराजीचे अनुभव येणार आहेत कामाच्या बाबतीत, पण त्यांनी नाराज व्हायचं नाही. ती कामं त्यांची नंतर पूर्ण होणार आहेत. आज धनुराशीवाल्यांनी प्रवासाचं नियोजन आखायचं आहे. त्यांना जर कुठे जायचं असेल तर त्यांनी प्रवासाचं नियोजन करायचं आहे. पण जर त्यांनी ते केलेलं असेल तर त्याच्यामध्ये बदलण्याची शक्यता आज जाणवते आणि काही कारणास्तव त्यांना छोटीशी हानी होऊ शकते. त्यामुळे त्यांनी आज काळजी घ्यायची आहे. आज पूर्ण दिवसात त्यांनी आपल्याला कुठेही दुखापत होणार नाही किंवा आपल्या कामामध्ये आपल्याला हानी होणार नाही पैशाची किंवा इतर काही गोष्टींची, याची काळजी आज धनुराशीवाल्यांनी नक्की घ्यायची आहे. आणि जर त्यांचा कुठे प्रवास करायचं त्यांनी ठरवलं असेल, नियोजन असेल, तर ते आज त्यांचा बदलणार आहे. पण त्यांनी त्याची काळजी नाही करायची. पुन्हा ते नियोजन पूर्ण होणार आहे. मकर राशीवाल्यांच्या लाभस्थानामध्ये आज चंद्र आहे. त्यामुळे मकर राशीवाल्यांना आज बढती मिळू शकते कामामध्ये, नोकरीच्या व्यवसायामध्ये. त्यांचे योग आज खूप छान आहेत. नोकरी चांगल्या घटना आज त्यांच्या घडणार आहेत. त्यांना खूप छान अनुभव येणार आहेत. जमीन व्यवसायात आज त्यांनी आपले जपून काही निर्णय घ्यायचे आहेत. घाईगर्दीत निर्णय घ्यायचे नाही आहेत. कुंभ राशीवाल्यांना आजचे अनुकूल ग्रहमान आहेत. आनंदाची अनुभूती आज ते घेणार आहेत. खूप त्यांना आनंद मिळणार आहे. जोडीदाराचा सल्ला आज त्यांना खूप मोलाचा ठरणार आहे. कुंभ राशीवाल्यांनी आपल्या जोडीदाराचा सल्ला घेऊनच आज काही कामे पार पाडायची आहेत. त्यांचा जो काही कामाचा 1 मिनिट आली कामाचा वेग आज वाढणार आहे. मीन राशीवाल्यांना आजचा संमिश्र दिवस आहे. अति धाडस नको, दानधर्म करा आणि सिद्धी प्राप्त होणार आहेत आणि तीर्थाटन घडेल. श्रीराम जय राम, जय जय राम.